सुप्रभात प्रेक्षक मंडळी, तुम्हा सर्वांच्या आपल्या YouTube चॅनलवरती सहज स्वागत। बिग ब्रेकिंग न्यूज, किती टक्के मतदान? महाराष्ट्रात मनाचा कौल कोणाला? भव्या विरुद्ध महायुती। लाईव्ह अपडेट। नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या। 20 नोव्हेंबर बुधवार रोजी विधानसभेच्या मतदानाचा सर्वाधिक 65% उच्चांक गाठला। पोलाचा कौल महायुतीला, निकालाची प्रतीक्षा शेला। म्हणजेच 7 पैकी 5 एक्झिट पोलचा कौल भाजपला। कसे ते ग्राफिक्सच्या मदतीने पाहू। महाराष्ट्र एक्झिट पोल 2024। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एक्झिट म्हणजे पोस्ट पोलचे विश्लेषण। महाराष्ट्र विधानसभा मेगा एक्झिट पोल 2024 लाईव्ह अपडेट। इलेक्शन सेंटर महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2024 एक्झिट पोल ऑन DSL। एक्झिट पोल मध्ये कुणाला किती जागा? एक्झिट पोल संस्था इलेक्टोरल एज, महायुतीला 121 जागा, मवियाला 150 जागा, इतरला 20। एक्झिट पोल संस्था पोल डायरी, महायुती 122 ते 186, मविया 69 ते 121, इतर 12 ते 29। एक्झिट पोल संस्था चाणक्य, महायुती 152 ते 160, मविया 130 ते 138, इतर 6 ते 8। एक्झिट पोल संस्था मॅटिज, महायुती 150 ते 170, मविया 110 ते 130, इतर 8 ते 10। अशी आकडेवारी एक्झिट पोल म्हणजेच पोस्ट पोल नुसार आहे। मात्र एक्झिट पोल व निकाल यात फरक असू शकतो। एक्झिट पोलवरती विसंबून चालणार नाही। हे आपल्याला थोड्या दिवसानंतर विधानसभेचे निकाल लागणार आहे तेव्हा त्याबद्दलची स्पष्ट कल्पना येईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला व्हिडिओ राहणार आहे जनतेचा कौल कोणाला। सर्वच नेत्यांची धाकधूक वाढली। ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या दिग्गजांनी केले मतदान। यामध्ये TBN फेम सुबोध भावे, शरद पवार, नाना पाटेकर, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यासह मोठ्या दिग्गजांनी केले मतदान। वाढलेला मतांचा टक्का कोणाला देणार सत्ता? यावर्षी 2019 च्या तुलनेत 4% अधिक मत झाले, म्हणजेच 65% मताचा आकडा पार झाला। हे आपल्याला 23 तारखेला म्हणजे शनिवार रोजी समजणार आहे। बाकी हे जे एक्झिट पोल असतात हे फक्त आपल्याला एक अंदाज वर्तवण्यासाठी असतात की सरकार कोणाच येईल। हे खरे असू शकतात किंवा खोटे सुद्धा असू शकतात, म्हणून थोडी वाट पाहावी लागेल। याशिवाय सर्वात महत्त्वाचे आणि सत्ता स्थापनेचा दावा 26 नोव्हेंबरच्या अगोदर करावा लागेल। अशा पद्धतीने महाराष्ट्रात किती टक्के मत झाले याशिवाय एक्झिट पोलची माहिती घेतली। मात्र यावरती विसंबून चालणार नाही, निकालाची प्रतीक्षा करावीच लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा। व्हिडिओबद्दल लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो। व्हिडिओ आपले इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद।